नमस्कार सर्वांना, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आज आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका आज आपल्याकडे पेपर झाला होता। बघा, या पेपरमध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केलेली आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अन्न सुरक्षा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे? बघा, अन्न सुरक्षा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। सन 2013 मध्ये बघा अन्न सुरक्षा हा कायदा पारित झालेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, झिम्बाब्वे या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बघा, झिम्बाब्वे या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं चलन आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, झिम्बाब्वियन डॉलर। बघा, झिम्बाब्वे या देशाचं ते चलन आहे। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा खालीलपैकी कोणी केली? बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा खालीलपैकी कोणी केलेली घोषणा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, लोकमान्य टिळकांनी बघा ही केलेली घोषणा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, आयुष्यमान बघा योजना या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा, आयुष्यमान योजना बघा या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, आयुष्यमान योजना या योजनेची सुरुवात बघा सन 2018 वर्षापासून या योजनेची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, ICDS या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता? बघा, ICDS बघा या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? बघा, परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारला होता ICDS बघा या ठिकाणी बघा ICDS या योजनेचा मुख्य उद्देश बघा वरीलपैकी सर्व बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, बालमृत्यू कमी करणे, बघा या ठिकाणी कुपोषण कमी करणे आणि 0 ते 6 बघा बालकांचा बघा आरोग्याचा दर्जा सुधारणे वरीलपैकी सर्व या ठिकाणी ICDS या योजनेच्या ठिकाणी उद्दिष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, अंगणवाडीमधील बघा मुलांचं शिक्षण हे खालीलपैकी कशा प्रकारचे असते? बघा, अंगणवाडीमधील बघा मुलांचं शिक्षण हे खालीलपैकी कशा प्रकारचं शिक्षण असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, अंगणवाडीमधील मुलांचं शिक्षण हे अनौपचारिक या प्रकारचं ते शिक्षण असते। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात अधिक लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात अधिक बघा लिंग गुणोत्तर प्रमाण हे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्राचे चेरापुंजी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्र राज्याचे बघा चेरापुंजी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा, महाराष्ट्राचे बघा चेरापुंजी असे बघा आंबोली बघा या शहराला महाराष्ट्राचे चेरापुंजी या ठिकाणी म्हणतात। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 7 कटक मंडळे आहेत। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा, महाराष्ट्र आणि गुजरात बघा यांच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा, महाराष्ट्र आणि गुजरात बघा यांच्या सीमा भागामधून बघा तापी नदी वाहते। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आला होता, योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा लावायचा होता। बघा, भारतामध्ये बघा क्रमानुसार खालीलपैकी कोण आले? बघा, भारतामध्ये बघा फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज आणि डच बघा या ठिकाणी असे या ठिकाणी बघा होते आणि भारतामध्ये बघा क्रमानुसार खालीलपैकी कोण आले होते? बघा, पोर्तुगीज, डच,
इंग्रज आणि फ्रेंच बघा या ठिकाणी योग्य क्रम दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा पोषण 2.0 या योजनेची सुरुवात खालीलपैकी केव्हा झाली बघा पोषण 2.0 या योजनेची सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील 10 मे सन 2023 पासून पोषण 2.0 बघा या योजनेची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बघा या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बघा या योजने बघा सन 2015 पासून या योजनेला सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी खालीलपैकी किती लोकसंख्या आवश्यक आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी एकूण किती लोकसंख्या आवश्यक आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा मिनी अंगणवाडी बघा स्थापन करण्यासाठी बघा 400 ते 800 लोकसंख्या या ठिकाणी आवश्यक असणारी लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा कीबोर्ड बघा हे संगणकासह पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे बघा कीबोर्ड बघा हे संगणकासह पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे आउटपुट डिव्हाइस इनपुट डिव्हाइस सपोर्टिंग डिव्हाइस कीबोर्ड बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे बघा कीबोर्ड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इनपुट डिव्हाइस या प्रकारचं ते डिव्हाइस आहे। बघा प्रश्न क्रमांक 17 बघा त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य चांगले राहण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचं असतं त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते बघा त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य बघा चांगले राहण्यासाठी अजीवनसत्व बघा हे खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते। प्रश्न क्रमांक 18 बघा रस्त्याच्या लांबीबाबत भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा रस्त्याच्या लांबीबाबत भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा रस्त्याच्या लांबीबाबत बघा भारताचा जगामध्ये तर या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो बघा पहिला क्रमांक हा अमेरिकेचा लागतो बघा अमेरिकेचा बघा पहिला क्रमांक लागतो आणि दुसरा क्रमांक हा भारत या ठिकाणी देशाचा लागतो। प्रश्न क्रमांक 19 बघा गर्भजल बघा परीक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला बघा गर्भजल परीक्षण हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सन 1984 बघा या वर्षी गर्भजल परीक्षण हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी कलत्र बघा या ठिकाणी असा शब्द विचारण्यात आला होता कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा समस्त पत्नी फूल आणि वीज बघा कलत्र या शब्दाचा बघा समानार्थी शब्द तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील पत्नी बघा कलत्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची होती गायीने गवत खाल्ले बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा गायीने ने एशी बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य पहा बघा तिने चिंच खाल्ली अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य होतं तिने चिंच खाल्ली बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता तिने चिंच खाल्ली बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असेल PDF आहे त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न बघा आजच्या परीक्षेमध्ये पडले होते जर कोणाला बघा आपल्याकडे जर PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल बघा त्यामधले बघा सर्व प्रश्न या ठिकाणी आजच्या बघा पेपरला पडलेले आहेत त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।